आता हिवाळ्यात आपण जशी रोपांची काळजी घेणार आहोत ना, तशीच काळजी आपल्याला कुंडीतील मातीचीही घ्यावी लागते. कारण थंड हवा जर मातीतून थेट रोपांच्या मुळांपर्यंत पोचली तर थंडीमुळे रोपाची मुळं स्ट्रेसमध्ये येऊ शकतात. आपण जसं थंडी वाजू नये म्हणून थंडीमध्ये अंगावर शाल पांघरतो, स्वेटर घालतो, रजई पांघरून आपलं अंग संपूर्ण झाकून घेतो, तसंच आपल्या कुंडीतील मातीलाही आता झाकून टाकणे आवश्यक असते. आपल्या स्वयंपाकघरातून सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासूनच आपण आपल्या मातीचे रक्षण करण्यासाठी मायेचं पांघरूणच आपल्या मातीवर घालायचे असते. आणि ह्या पदार्थांचे आच्छादन करून आपण आपल्या मातीला जेव्हा झाकतो तेव्हा आपल्या मातीचे रक्षण होते. ह्या क्रियेलाच मल्चिंग असे म्हणतात. उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंमध्ये आपल्या कुंडीतील मातीवर अशा प्रकारे मल्चिंग करणे आवश्यक असते. कारण वातावरणातील गरम हवा जर कुंडीतील मातीतून थेट रोपांच्या मुळापर्यंत पोचली तर उष्णतेमुळे माती जास्त गरम होऊन रोपाची मुळं स्ट्रेसमध्ये येण्याची दाट शक्यता असते. म्हणजेच काय तर वातावरणातील गरम किंवा थंड हवेचा आपल्या मातीवर परिणाम होत असतो. थंड हवेमुळे ती जास्त थंड पडण्याची शक्यता असते आणि म्हणूनच उन्हाळ्यात तसेच हिवाळ्यामध्ये आपल्या मातीला झाकून टाकणे फार गरजेचे असते. कुंडीतील मातींवर काही पदार्थांची, काही वस्तूंचा मल्चिंग करणं आवश्यक असते. आणि आजच्या या व्हिडिओमधून मल्चिंग म्हणजे नेमकं काय हेच आज आपण जाणून घेऊया. नमस्कार, माय पॅशन वर्ल्ड या आपल्या चॅनलमध्ये माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीचे सहर्ष स्वागत. आता उन्हाळ्यामध्ये वातावरणातील उष्णतेमुळे मातीमधील पाण्याचे बाष्पीभवन लगेच होते आणि माती खूप जास्त प्रमाणात सुकी होते, कडक होते. तसेच आता हिवाळ्यामध्ये वातावरणातील गारव्यामुळे, हवेत जो गारवा असतो ना, हवेत जी आर्द्रता असते, त्यामुळेही माती जास्तीत जास्त वेळ ओली राहते आणि कुंडीमध्ये थंडावा निर्माण होतो. या थंडाव्यामुळे रोपाची मुळं स्ट्रेसमध्ये येण्याची शक्यता असते. या दोन्ही परिस्थितीत आपल्या रोपाची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी मल्चिंग करणं, रोपाच्या मातीला झाकून टाकण्याची जास्त शक्यता असते आणि जास्त गरजही असते. कारण मल्चिंगमुळे मातीतील ओलावा टिकून राहतो. आता उन्हाळ्यामध्ये जेव्हा माती थंड राहण्याची आवश्यकता असते त्यावेळेला मल्चिंग केले आपण तर मल्चिंगमुळे मातीच्या आतील ओलावा टिकून राहतो. यामुळे कुंडीत थंडावा राहतो आणि उष्णतेमुळे आपली मुळं स्ट्रेसमध्ये येत नाहीत. तसेच थंडीमध्ये जर आपण मल्चिंग केलं तर थंड हवा थेट मुळांच्या जवळ जात नाही आणि थंडीपासून आपल्या रोपांच्या मुळांचे रक्षण होते आणि यामुळेही आपल्या रोपाची मुळं स्ट्रेसमध्ये येत नाहीत. आपली झाडं जेव्हा जमिनीत लावलेली असतात तेव्हा त्यांना मल्चिंग करणं गरजेचं नसतं. कारण रोपाची मुळं जमिनीत खोलवर पसरलेली असतात. त्यामुळे पाणी जरी जास्त झालं तरी ते जमिनीमध्ये झिरपून जाऊ शकतं आणि जमिनीखाली थंडावाही टिकून राहतो. तसंच मुळं जमिनीखाली असल्यामुळे थंड हवेचाही आपल्या रोपांच्या मुळावर काही परिणाम होत नाही. यामुळे जमिनीत लावलेल्या झाडांना मल्चिंग करण्याची आवश्यकता नसते. पण कुंडीतल्या मातीला मात्र मल्चिंगची भरपूर गरज असते. यामुळे उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंमध्ये आपल्याला
आपल्या स्वयंपाकघरातून सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांचा वापर करून आपल्या मातीचे रक्षण करणं, त्यावर मल्चिंग करण्याची जास्त गरज असते. आता सिमेंटच्या किंवा मातीच्या जर कुंड्या असतील तर त्यांना मल्चिंग करण्याची इतकी गरज भासत नाही, कारण सिमेंटच्या आणि मातीच्या ज्या कुंड्या असतात ना, त्यांना बारीक छिद्र असतात आणि ह्या छिद्रामधून हवा सहज खेळती राहते. यामुळे मातीत ओलावा टिकून राहतो, तसेच मातीला थंडावाही मिळतो. आणि सिमेंट आणि मातीच्या कुंड्याच इतक्या थंड असतात की उष्णतेमध्येही त्यातली माती जास्त गरम होत नाही. त्यामुळे सिमेंट मातीच्या कुंडीमध्ये लावलेल्या रोपांच्या मातीला आपण मल्चिंग नाही केले तरी चालते. पण आपण छोट्याशा बाल्कनीमध्ये, ग्रिलमध्ये, खिडक्यांचे जे आपण ग्रिल्स लावतो ना, तर जागेच्या अभावामुळे आपण आपला बागकामाचा छंद असा पूर्ण करतो. आता सिमेंट मातीच्या ज्या कुंड्या असतात त्या ऑलरेडी इतक्या वजनदार असतात. त्यांचं वजन, त्यात आपण माती टाकणार, मग आपलं रोप लावणार, एवढं वजन खिडकीचं ग्रिल किंवा गॅलरीमध्ये आपण ठेवू शकत नाही. ग्रिलला तर ते अजिबात सहनसुद्धा होणार नाही. यामुळे आता सर्रास प्लास्टिकच्या कुंड्यांचा जास्त वापर केला जातो. आणि ही प्लास्टिकची कुंडी जर गरम झाली तर आतली मातीसुद्धा गरम होणार ना, आणि माती गरम झाली तर आपसुकच रोपांच्या मुळांच्या आसपास उष्णता वाढणार. आणि रोपांच्या मुळाशी जर उष्णता आसपास तयार झाली तर मुळं स्ट्रेसमध्ये येतात. तसेच थंडीमध्ये माती जास्त थंड झाली तर या थंडीमुळेही रोपाची मुळं स्ट्रेसमध्ये येऊ शकतात. आणि म्हणूनच उन्हाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये आपल्या बागेतील रोपांना मल्चिंग करणे आवश्यक असते. मल्चिंग करताना आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातून सहज मिळणाऱ्या वस्तूंचा खूप उपयोग होतो. तर हे तुम्ही बघू शकता, ही अंड्याची टरफल आहेत. ही मी धुवून सुकवून अशी साठवून ठेवते. तर थोडी संपत आली आहेत कारण मी वापरते सतत त्यांना. तर अंडी वापरून झाल्यावर, आपण जेवणात जेव्हा अंडी वापरतो, ती अंडी वापरून झाल्यावर त्याची टरफलं फेकून नाही द्यायची. ती नीट व्यवस्थित धुवून सुकवून, बघा तुम्ही चांगली कडक सुकवलेली आहेत म्हणून त्याचा चुरा होतोय. तर अशा प्रकारे धुवून सुकवून आपण स्टोअर करून ठेवू शकतो. तसेच रोजच्या जेवणात, हे बघा, ह्या कांदा लसणाच्या साली आहेत. तर रोजच्या जेवणात आपल्याला कांदा लसूण लागतोच, आणि मग ह्या साली आपण सहज केराच्या डब्यात फेकून देतो. पण ह्या सालींचा उपयोग मल्चिंगसाठी खूप जास्त प्रमाणात होतो. ह्या साली म्हणूनच फेकून न देता आपण अशा पद्धतीने मी स्टोअर करूनच ठेवते. म्हणजे जेव्हाही मला कीटकनाशक बनवायचं आहे कांदा लसणाच्या सालीचं, किंवा खत बनवायचं आहे, किंवा असं मल्चिंग करायचं आहे, तर मी सहज त्यांचा वापर करू शकते. आता ह्या अंड्याच्या टरफलांचा उपयोग बागकामात कसा होतो, कसा करायचा, त्याचे फायदे काय, ह्या संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर आठवणीने बघा, म्हणजे तुम्हाला ती माहिती जाणून घेऊन अंड्यांच्या टरफलांचा बागकामामध्ये आपण कसा उपयोग करू शकतो हे तुमच्या सहज लक्षात येईल. आता मल्चिंग कसं करायचं ते बघूया. तर अशा प्रकारे चारही बाजूंनी टरफलं अशी टाकून ठेवायची. बघा, हा ही जी टरफलं आहेत ही अशी आपण, तुम्ही बघू शकता, अंड्याच्या टरफलांचं, म्हणजे अंडी वापरून झाल्यावर त्याची टरफलं फेकून न देता ती नीट व्यवस्थित धुवून घ्यायची. कारण अंड्यातलं द्रावण जर त्या टरफलांना चिकटलेलं असलं आणि जर आपण टरफलं तशीच वापरली तर मातीमध्ये बुरशी येऊ शकते. त्यामुळे वापरून झालेल्या अंड्यांची टरफलं धुवून नीट व्यवस्थित सुकवून घ्यायची. आणि आपण जर अशा प्रकारे मल्चिंग केलं तर मातीमधून, आता हिवाळ्यामध्ये थंड हवा थेट कुंडीच्या मातीतून
मुळापर्यंत पोहोचत नाही आणि माती उबदार राहते. तसेच उन्हाळ्यामध्येही अशा प्रकारे आपण जर मल्चिंग केलं तर मातीमधला ओलावा टिकून राहण्यास मदत मिळते. आता ही जी अंड्यांची टरफलं आहेत ही हळूहळू मातीमध्ये डिकम्पोस्ट होत राहतात, विघटित होत राहतात. आता अंड्याचे टरफलं जेव्हा विघटित होतात, हळूहळू डिकम्पोस्ट होतात, तेव्हा आपसुकच आपल्या रोपांना कॅल्शियम म्हणजे त्यांच्या उत्तम वाढीसाठी आवश्यक असणारे पोषक तत्व कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळण्यास मदत मिळते. म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल की अंड्यांच्या टरफलांचा कसा दुहेरी फायदा आपल्या रोपांना होतो. एकतर आपण त्याच्याने मल्चिंग करू शकतो आणि जेव्हा ती विघटित होत राहतात तेव्हा रोपांना व्यवस्थितपणे कॅल्शियम मिळण्यास मदत होते. कांदा लसणीच्या सालींचाही वापर आपण मल्चिंगसाठी करू शकतो. रोजच्या जेवणात आपण कांदा लसूण सर्रास वापरतो. या कांदा लसणाच्या साली फेकून न देता आपण अशा प्रकारे स्टोअर करून ठेवू शकतो. तुमच्या लक्षात येईल, या डब्यामध्ये बघा मी नेहमी अशा प्रकारे साली साठवून ठेवते, जेणेकरून मला जेव्हाही कीटकनाशक बनवायचं असेल किंवा कांदा लसणाच्या सालींचं खत बनवायचं असेल किंवा मल्चिंग करायची असेल तर मी सहज ह्या साली वापरू शकते. आता या कांदा लसणाच्या ज्या साली आहेत या 3 दिवस साध्या पाण्यामध्ये जर आपण भिजत घेतल्या आणि 4थ्या दिवशी ते पाणी गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं. जितकं द्रावण तयार झालेलं आहे तर कीटकनाशक म्हणून जर फवारा करायचा असेल तर 4पट पाणी मिसळायचं आणि खत म्हणून द्यायचं असेल तर 2पट साधं पाणी मिसळायचं. आणि आपण ह्या सालींचा कीटकनाशक म्हणून एक उत्तम कीटकनाशक तसेच एक उत्तम खत म्हणून कांदा लसणीच्या सालींचा वापर करू शकतो. तर कांदा लसणाच्या सालींचं आपण जर अशा प्रकारे मल्चिंग केलं, पसरून टाकायच्या साली कुंडीमध्ये, असं जर आपण मल्चिंग केलं तर मातीमध्ये बुरशी येत नाही, कीड मुंगीचा त्रास आपल्या मातीला होत नाही. आता ह्या कांदा लसणाच्या सालींपासून आपण जे लिक्विड खत बनवणार आहोत त्याचा आपण ग्रोथ प्रमोटर, एक बेस्ट ग्रोथ प्रमोटर म्हणूनही उपयोग करू शकतो. कांदा लसणाच्या सालींचाही उपयोग बागकामात आपल्याला कसा होतो, त्याचे फायदे काय, या संदर्भामधलाही माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनेलवर उपलब्ध आहे. आणि म्हणूनच म्हणते की चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून शेजारी दिलेलं बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे जेव्हाही आपल्या चॅनेलवर असे माहितीपूर्ण व्हिडिओ येतील तेव्हा तुमच्याकडून ते व्हिडिओ मिस होणार नाहीत आणि तुम्हाला वेळोवेळी अशी चांगली माहिती बागकाम करताना मिळू शकेल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कांदा लसणाच्या सालींचा बागकामामध्ये आपल्याला कसा तिहेरी फायदा मिळतो. एकतर आपण अशा प्रकारे मल्चिंग करू शकतो. आता मल्चिंग केल्यामुळे कांदा लसणाच्या सालींचा जो उग्रवास असतो त्यामुळे आपल्या मातीचं कीड मुंगी बुरशी यापासून रक्षण होतं. तसंच मातीमध्ये ओलावा टिकून राहतो. आता थंडीमध्ये मातीला ऊब मिळते, त्यामुळे थंड हवा थेट मातीच्या आतमध्ये शिरून रोपांच्या मुळाशी जात नाही आणि मुळं आपली स्ट्रेसमध्ये येऊ शकत नाही. मुळं जर स्ट्रेसमध्ये आली नाहीत तर आपलं रोपाची मुळं जर सुदृढ राहिली तर आपलं रोपसुद्धा आपसुकच सुदृढ राहील. तसंच एक उत्तम कीटकनाशक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की कांदा लसणाच्या सालीला एक उग्रवास असतो. आता जेव्हा आपण 3 दिवस या साली साध्या पाण्यामध्ये भिजत घालतो आणि 4थ्या दिवशी जेव्हा हे पाणी आपण गाळून घेतो तेव्हा त्या पाण्यालाही कांदा लसणाच्या सालींचा उग्रवास असतो. त्यामुळे कीटकनाशक म्हणून जेव्हा आपण फवारा करणार तेव्हा वातावरणातील उपद्रवी जीव आपल्या या बागेतील रोपांना त्रास देत नाहीत. तसेच कांदा लसणाच्या सालींमध्ये भरपूर प्रमाणात रोपांना आवश्यक असणारी पोषक तत्त्व असतात. एक बेस्ट ग्रोथ प्रमोटर म्हणून कांदा लसणाच्या सालींचा आपल्या रोपांच्या वाढीसाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. लसणाच्या सालींमधून आपल्या रोपांना मोठ्या प्रमाणात सल्फर मिळण्यास मदत होते. आता सल्फर हे आपण ज्या पोषक तत्वांचा अभ्यास केला आहे, रोपांना 16 पोषक तत्वांची गरज असते. त्यात प्रथम पोषक तत्व, द्वितीय पोषक तत्व आणि सूक्ष्म पोषक तत्व
अशा 3 प्रकारच्या पोषक तत्वांची गरज असते. त्यामध्ये सल्फर हे द्वितीय पोषक तत्वामध्ये येतं आणि लसणामधून सल्फर खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपल्या रोपांना मिळू शकतं. सल्फरमुळे मातीमध्ये अमिनो ॲसिड तयार होते. तसेच विटॅमिन्सही मातीमधून आपल्या रोपांना भरपूर प्रमाणामध्ये मिळतात. फुलांच्या आणि फळांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होते. सल्फरबरोबर रोपांना लसणाच्या सालींमधून विटॅमिन सी, विटॅमिन बी, कॅल्शियम, सोडियम, झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम व फॉस्फरस मोठ्या प्रमाणात मिळते. तसेच कांद्याच्या सालीमुळे आयर्न, कॉपर, सल्फर, बोरॉन, झिंक, मॅग्नेशियम, नायट्रोजन, कॅल्शियम व फॉस्फरस योग्य प्रमाणामध्ये मिळाल्यामुळे आपल्या रोपांची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने होण्यास आपल्या रोपांना मदत मिळते. तर सांगायचा मुद्दा हा की बागकाम करताना जास्त खर्चिक बागकाम न करता सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या किचनमधूनच, आपल्या स्वयंपाकघरातून मिळणाऱ्याच वस्तूंपासून आपण उपयुक्त असे बागकाम करू शकतो. आता माझ्याकडे कडुलिंबाचा पाला नाही आहे. जर घराच्या आसपास कडुलिंबाचं झाड असेल तर कडुलिंबाची पानांचाही आपण मल्चिंगसाठी उपयोग करू शकतो. कडुलिंबाच्या पानांचा आपल्याला उत्तम खत म्हणूनही उपयोग होतो. तसेच कडुलिंबाच्या पानांचा आपण कीटकनाशकही बनवू शकतो. कारण कडुलिंबापासूनच निंबोणी पेंट तयार केली जाते, नीम पावडर तयार केली जाते, नीम तेल हे कडुलिंबापासूनच तयार केले जाते. तर कडुलिंबाचाही उपयोग आपल्याला बागकामामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतो. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की अंड्याची टरफलं फेकून न देता ती नीट व्यवस्थित धुवून सुकवून जर आपण अशा पद्धतीने आपल्या झाडांना मल्चिंग केलं तर आपसुकच झाडांना हळूहळू जेव्हा ही अंड्याची टरफलं विघटित होतात तेव्हा कॅल्शियम मिळतं आणि कांद्यांच्या, लसणांच्या सालींमधूनही त्यांना आवश्यक असणारी पोषक तत्त्व मिळतात. एक उत्तम कीटकनाशक म्हणूनही त्याचा उपयोग होतो. बेस्ट ग्रोथ प्रमोटर आहे ते. तर असे तिहेरी फायदे कांद्या लसणाच्या सालींपासूनही मिळतात. त्यामुळे आजपासून या कांद्या लसणाच्या साली, अंड्याची टरफलं फेकून देऊ नका. बागकामामध्ये त्याचा खूप चांगला उपयोग होतो आणि अशा किचनमधून सहज मिळणाऱ्या वस्तूंपासून बागकाम करून आपण आपल्या रोपांना उत्तम पोषक तत्त्व दिल्यामुळे रोपांना भरपूर प्रमाणात फुलं, फळं येण्यास मदत मिळते. अपेक्षा करते आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. एक छोटीशी कमेंट करून मला नेहमीप्रमाणे प्रोत्साहित करून लाईक करा आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्यू.